भाजपमध्ये निवडणूक लढण्यासाठी माणसाची नाही तर पैशाची गरज आहे। हे विधान एखाद्या विरोधी पक्षातल्या नेत्याचं नाहीये, तर चक्क भाजपच्या माजी आमदारांचे हे बोल आहेत। भंडाऱ्याचे भाजपचे 3 वेळा आमदार आणि राष्ट्रवादीकडून एकदा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते मधुकर कुकडे यांनी हा संताप व्यक्त केलाय। त्याचं झालंय असं की मधुकर कुकडे पुतण्या आशिष कुकडे यांना नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते। त्यांनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली होती, मात्र ऐनवेळी त्यांना डावलून प्रदीप पडोळे यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यामुळेच आशिष कुकडेंनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपने शिस्तभंगाची कारवाई करावी, मी घाबरत नाही असं आव्हानच कुकडेंनी दिलंय। 3 टर्म आमदार आणि खासदार राहिल्यानंतरही पक्षामध्ये माझ्या शब्दाला मान नाहीये। 15 वर्ष भाजपचा आमदार राहिलो, पण पक्षाने कधी पैसे पाहून तिकीट दिलं नाही असा संतापही कुकडेंनी व्यक्त केलाय। इतकंच नाही तर आमदार परिणय फुके म्हणतात निवडणुकीत पैसा लागतो असं विधान करत कुकडेंनी फुकेंवरच थेट निशाणा साधलाय। यानंतर फुकेंनी कुकडेंची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलाय। निवडणुकांच्या रिंगणामध्ये असं नाराजी नाट्य खरं तर आपण नेहमीच पाहतो। दुसरीकडे भाजपकडून दमदाटी करून विरोधी पक्षातल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं जात आहे आणि त्यामुळेच भाजपचे 100 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेत अशी टीका आज विरोधक करतायत। तुम्हाला सत्ताधारी भाजपवर होत असलेल्या या आरोपांविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीपी माझा।